परभणीमध्ये ढगाळ वातावरणाचा कांदा बीज उत्पादनावर परिणाम. ढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य रोग वाढून बीज धारणा कमी होत असल्याची शेतकऱ्यांची माहिती. उत्पादन घटण्याची भीती, शेतकरी चिंतेत. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये होळी धुलिवंदनाच्या सुट्टीनंतर कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू. कांद्याच्या जास्तीत जास्त दरामध्ये 400 रुपयांची तर सरासरी दरामध्ये 200 रुपयांची मोठी घसरण. गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या खरीप धान खरेदीची मर्यादा संपल्यानं खरेदी ठप्प. 50,000 नोंदणीकृत शेतकरी 15 दिवस थांबले. शासन धान खरेदीची मुदत वाढवणार का, याकडे लक्ष. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या ग्रामीण भागामध्ये ज्वारी काढणीच्या कामांना वेग, सोबतच मळणी आणि चारा जमा करण्याच्या कामाचीही लगबग. आखाती देशातील युद्धामुळे सोलापूरमधील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत. 25,000 टन केळी कोल्ड स्टोरेजमध्ये पडून असल्यानं शेतकरी चिंतेत. निर्यात बंद झाल्यामुळे केळीचे दर घसरले असून केळीला 5 ते 10 रुपये अनुदान देण्याची मागणी. मुंबईमध्ये कृषीमंत्री भरणेंच्या घरासमोर आंदोलन. छावा क्रांतीवीर सेनेचं मुंबईमध्ये कृषीमंत्री भरणेंच्या घरासमोर आंदोलन. कांदा दूध दरवाढीबाबत तत्काळ निर्णय घेऊन विधानसभेमध्ये हमीभाव जाहीर करावा, आंदोलकांची मागणी. वणवा लागल्यानं पुण्यातील भोर तालुक्यामधल्या 40 हेक्टर वनक्षेत्र जळून खाक. वन विभागानं दिली माहिती. सतत लागणाऱ्या वणव्यांमुळे वनसंपत्तीचं मोठं नुकसान. कोल्हापुरात शिरोळमध्ये तेरवाडा बंधाऱ्याजवळ नदीला जलपर्णीचा विळखा. प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण. शेतीसाठीही पाण्याचा प्रश्न गंभीर. बीडच्या केसमध्ये पिंपळगव्हाण गावामध्ये 12 दिवसांपासून अंधारात. ऐन परीक्षेच्या काळामध्ये लाईट नसल्यानं विद्यार्थ्यांची अडचण. 2 दिवसांमध्ये वीज पुरवठा सुरू झाला नाही तर गावकऱ्यांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा. मेळघाटात आदिवासींनी होळीच्या फगव्यासाठी अडवली बच्चू कडूंची पदयात्रा. मेळघाटामध्ये होळीनिमित्त गावातील महिला पुरुष फगवा मागतात. एक प्रकारची देणगी जी जमा करून होळी साजरी करण्याची परंपरा. आझाद मैदानामध्ये आजपासून ई चलन निर्णयाच्या विरोधात आंदोलन. माल वाहतूकदारांचे आजपासून राज्यभर चक्काजाम आंदोलन. आंदोलनामध्ये रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक चालक सहभागी. साताऱ्यामध्ये महाराष्ट्र राज्य मालवाहतूक संघटनेचा आजपासून बेमुदत राज्यव्यापी बंद. ई चलनाच्या दंडवसुली विरोधात राज्यव्यापी बंद. तोडगा न काढल्यास उद्यापासून राज्यभरात चक्काजाम आंदोलनाचा इशारा. कोल्हापुरात ई चलन विरोधात वाहतूक संघटना आक्रमक. कोल्हापुरात वाहनांसह आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा. ई चलन कर आकारणी रद्द करण्यासाठी आज रात्रीपासून बेमुदत संपावर जात. वाहनांसह चक्काजाम आंदोलनाचा इशारा. मुलुंडमध्ये जकात नाक्यावर ई चलन प्रणालीच्या विरोधात वाहतूकदार संघटना आक्रमक. वाहतूकदार संघटनांनी मुंबईकडे येणारा मार्ग रोखला. परिवहन मंत्र्यांसोबत बैठक निष्फळ ठरल्यानं ठाण्यातील बस मालक संघटना आक्रमक. मुंबईमध्ये ई चलन प्रणालीच्या विरोधात वाहतूकदार संघटना आक्रमक. वाहतूकदार संघटनेचं कळंबोलीमध्ये आंदोलन. मुंबईकडे येणाऱ्या लेनवरील वाहनं काही काळासाठी थांबवली. वाहतूकदार संघटनेच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा. बदलापूर सी बीच प्रकरणाचं जळगाव कनेक्शन समोर. जळगावातून बोगस आधार कार्ड बनवणारा अटकेत. सी बीच तस्करी प्रकरणातील 7व्या आरोपीला अटक. बदलापूर सी बीच तस्करी प्रकरण. अमोल पाटील याच्या अटकेनंतर नाशिक पालिकेकडून गोविंदनगरमधील केंद्र सील करत मान्यता रद्द. कागदपत्रांमध्ये मोठी अनियमितता आढळल्यानं कारवाई. अमरावतीमध्ये सोलार व्यावसायिक आणि त्यासोबतच ग्राहकांचा महावितरणवर मोर्चा. ग्राहकांना सोलार देताना अनेक नियम महावितरणनं फसवल्याचा व्यावसायिकांचा आरोप. नंदुरबार जिल्ह्यामधील मुख्यमंत्री प्रशिक्षण रोजगार योजनेमधील तरुण पुन्हा बेरोजगार. कायमस्वरूपी रोजगार मिळावा या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर अधिवेशन संपेपर्यंत बसणार. नागपुरात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. इंधन तुटवडा होण्याच्या अफवेनं राज्यामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर गर्दी. अहिल्यानगरच्या बारी गावातील 1 लाख लिटर क्षमतेची पाणी टाकी अचानक कोसळली. सुदैवानं घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. सारंगवाडी प्रकल्पातील 29 कोटींचा दंड कंत्राटदाराच्या बिलातून वसूल करण्यात येणार. आमदार श्वेता महालेंनी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केल्यानंतर महसूल मंत्र्यांचं आश्वासन. तर एसआयटी चौकशी सुरू असतानाही प्रकल्पाचं काम सुरूच. नाशिकच्या येवल्यामध्ये टिमक्या वाजवत काँग्रेसचे तहसील कार्यालयावर आंदोलन. शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसचे प्रतिकात्मक आंदोलन. कांद्याला प्रति क्विंटल 3,000 रुपये हमीभाव जाहीर करावा, काँग्रेसची मागणी. नागपूरसह विदर्भामध्ये मार्च महिन्यातच वाढला तापमानाचा पारा. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअसवर. 8 मार्चपर्यंत तापमानामध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता. गोंदिया जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा वाढल्याने लिंबाच्या मागणीमध्ये वाढ. बाजारामध्ये एका लिंबासाठी मोजावे लागतात 10 रुपये. वाढत्या उष्णतेमुळे बाजारपेठेमध्ये लिंबू पाण्याची मागणी वाढली.
बुलढाण्यामध्ये एसटी महामंडळाचे एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी कंपनीकडून एकाच प्रतिनिधीची नेमणूक. एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी आणि कार्ड वितरणासाठी खासगी कंपनीला कंत्राट. शेकडो ज्येष्ठ नागरिकांवर तासनतास उन्हामध्ये उभे राहण्याची वेळ. तुळजाभवानी मंदिराची विकास कामं भव्य, दिव्य आणि दर्जेदार होणार. अयोध्येमधील श्रीराम मंदिरासारखा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. पालकमंत्री प्रताप सरनाईकांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश. विकास आराखड्यामधील 582 कोटींच्या कामाला वेग. आंबेगाव तालुक्यामधल्या धामणी परिसरातील दुष्काळी शेतकरी आणि ग्रामस्थांचं उपोषण. डिंबे धरणाच्या कालव्यातून उपसा सिंचन योजनेसाठी वीज कनेक्शन देण्यास महावितरण विभागानं नकार दिल्यानं शेतकरी आक्रमक. धुळ्याच्या शिरपूरमधील भेसळयुक्त दुधाच्या चौकशीसाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून दूध विक्रेत्याकडे तपासणी. तक्रारदारांच्या चौकशीनंतर दूध विक्रेत्याच्या मशीनच्या गोठ्यासह तपासणीसाठी दुधाचे नमुने ताब्यात घेतले. विमानानं पुण्यामध्ये येऊन घरफोडी करणाऱ्या सनी गँगच्या सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 62 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. दरवर्षीप्रमाणे ठाण्यातील कोपरी परिसरात शिवसेनेच्या वतीनं चैत्र नवरात्रीचं आयोजन. देवीच्या मंडपाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली चैत्र नवरात्रीचं आयोजन. भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलमध्ये भारताचा विजय व्हावा यासाठी नागपुरातील कल्याणेश्वर प्राचीन शिवमंदिरामध्ये अभिषेक पूजा. नागपूर क्रिकेट फॅन क्लबकडून आजच्या सामन्यासाठी अभिषेक. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा विवाह सोहळा. विवाह सोहळ्याला राज ठाकरेंची सहकुटुंब उपस्थिती. वाशिम जिल्ह्यामध्ये एसटी बस तिकिटामध्ये प्रवाशी सवलत मिळावी अशा विविध सवलतींसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डची योजना सुरू. स्मार्ट कार्ड काढण्यासाठी बस स्थानकावर दररोज वृद्ध आणि महिलांची गर्दी. परडा वाळू घाटामधील हत्या प्रकरणी सीआयडी चौकशी करा. आमदार राजेश बकाने यांची विधानसभेत मागणी. हत्या करणारे 20 लोक असून 14 जणांवर गुन्हा दाखल. त्यातील 12 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आल्याची माहिती. भोरमध्ये लाखो रुपयामध्ये उभारलेली ओपन जिमची ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे दुरवस्था. जिमचा वापर कपडे वाळत घालण्यासाठी होत असल्याची तक्रार. परिसराची स्वच्छता, कुंपण आणि नियमित देखभाल करण्याची ग्रामस्थांची मागणी. गोंदियामधील कुडवामध्ये घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश. घरफोडी प्रकरणी 2 आरोपींना अटक. कारवाईमध्ये 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. महाराष्ट्र शासनाच्या जमीन महसूल कायद्यामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा. शेतजमिनीवर बांधकाम करता येणार. एनएसाठी स्वतंत्र परवानगीची अट रद्द. अकृषक कर रद्द. एक रकमी रूपांतरण अधिमूल्य लागू. वर्ध्यामध्ये घरफोडीचा गुन्हा उघड. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. आरोपींकडून सोनं, चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह 10,41,000चा मुद्देमाल जप्त. नाशिकचा ज्योतिषी सचिन देशमुख विरोधात लुकआउट नोटीस. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्यानं लोकांची फसवणूक. 50 ते 60 जणांची 12 कोटींना फसवणूक केल्याचं तपासामध्ये समोर. वाशिम शहरातील मोक्षधाम मधलं शवदहन शेड मोडकळीस. 2 शेडपैकी 1 शेड पूर्णपणे वापरासाठी बंद. प्रशासनानं तत्काळ दखल घेण्याची नागरिकांची मागणी. सोलापूर करमाळा उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा. सरकार गाळपेर जमिनी घेणार नाही. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा. यानंतर आमदार नारायण पाटलांनी विखे पाटलांचे आभार मानले. करमाळ्यामध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्या बुलेटस्वारांना पोलिसांचा दणका. जास्त आवाजाचे सायलेन्सर लावलेल्या 39 बुलेटवर कारवाई. 53,000चा दंड वसूल. अमरावतीमध्ये रोजगार हमी योजनेचे 70% लोकांना पैसे आलेच नाहीत. काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर यांचा आरोप. यशोमती ठाकूर यांनी रोजगार हमी योजनेच्या आयुक्तांना फोन करून खडे बोल सुनावले. परभणीचे नवनिर्वाचित महापौर ॲक्शन मोडवर. महापौर सय्यद इक्बाल यांच्याकडून राजगोपालचारी उद्यानाची पाहणी. तातडीनं उद्यानाची दुरुस्ती करून उद्यानामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. महापौर यांची अधिकाऱ्यांना तंबी. पुण्यातील भोरच्या ग्रामीण भागामध्ये पिंगळा जागवतोय पहाट. गेल्या महिनाभरापासून पिंगळ्याचा सुमधुर आवाज घुमू लागला असून पिंगळा पारंपरिक लोककलेची जपणूक. पुण्यातील हजारो झाडं कापण्यास पर्यावरणवाद्यांचा विरोध. प्रतिज्ञापत्र सादर करण्यास दिरंगाई होत असल्यामुळे हायकोर्टाकडून नाराजी व्यक्त. नाशिक पालिकेसह वृक्ष प्राधिकरणाला 2 आठवड्यामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश. चंद्रपूरमधील किडनी रॅकेट प्रकरणामध्ये ईडीची एंट्री. मुख्य संशयित आरोपी डॉक्टर रवींद्र पाल सिंग आणि डॉक्टर राजरत्न गोविंदसामीच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी. दोन्ही डॉक्टरांवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता. नागपूरमधील 12वी पेपरफुटी प्रकरण. विद्यासाधना परीक्षा केंद्रावरील शिक्षकासह कर्मचाऱ्यांची बदली. आरोपी शिक्षक संदीप सरकळणेसह पेपर फोडल्याची माहिती समोर. अकोटमधील गौलखेड जवळ गुप्तधनाच्या शोधासाठी संशयास्पद रात्रीचं खोदकाम उघड. पोलिसांनी धाड टाकता संशयित फरार. 3 दुचाकीसह साहित्य जप्त. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. गोंदियामध्ये आमगाव पोलिसांची अवैध देशी दारू विरोधात धडक कारवाई. गोरठा गावामध्ये छापा टाकून दारूचा साठा जप्त. महेश सटे ताब्यात.
तर दुसऱ्या कारवाईमध्ये 192 देशी दारूच्या बाटल्यांसह दुचाकी जप्त. दोन्ही कारवाईमध्ये एकूण 1,87,000चा मुद्देमाल जप्त. नागपूरच्या कुहीमधील मांढळ पेट्रोल पंपावर वाघाचा वावर. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अचानक रस्त्यावर वाघ आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. अकोल्यातल्या खडकीच्या वृंदावन नगरमध्ये घरफोडी. 5 ग्रॅम सोनं, 50 तोळे चांदीसह रोख रक्कम लंपास. चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू. वर्धा जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट सोलर असोसिएशनचा विविध मागण्यांसाठी मोर्चा. काळ्या फिती बांधून डिस्ट्रिक्ट सोलर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा मोर्चामध्ये सहभाग. बायोमेट्रिक यंत्रणेमुळे अंबरनाथ पालिकेच्या अर्ध्यापेक्षा जास्त कामगारांचा अर्धा पगार कट. 15 दिवसांची हजेरी लागली नसल्याचा कामगारांचा आरोप. एनसीएमसी कार्ड सक्तीमुळे भंडारा बसस्थानकावर नागरिकांची गर्दी. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास. महिला ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलतीसाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचं. धाराशिव जलजीवन मिशनची रखडलेली कामं पूर्ण करा. आमदार प्रवीण स्वामी यांची मागणी. उमरगा तालुक्यामध्ये निधी अभावी हर घर जल संकल्पनेला आर्थिक अडथळा. छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यामध्ये काँग्रेसला धक्का. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या तृप्ती राजपूत यांचा भाजपमध्ये प्रवेश. मुख्यमंत्री आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश.